जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। जरा उशिरा सुरू होते कारण काही प्रतिबंध निर्माण झाले होते, तरी सर्वांची क्षमा मागते। आणि प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपण डॉक्टर काकांचं गीत सौभाग्यवती गीताली फुंडकर हिच्या आवाजात ऐकूया आणि नंतर निरूपणाला सुरुवात करते। जय जय रघुवीर समर्थ।
आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका रचित गावी आनंदाची गाणी या गाण्यावर आज निरूपण करण्याचा प्रयत्न करणार आहे। तत्पूर्वी आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते आणि कार्यक्रम सुरू व्हायला उशीर झाला तरीही श्रवणासाठी बसलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। गावी आनंदाची गाणी असं एक ॲप सुद्धा तुम्हाला सगळ्यांना डाउनलोड करता येईल। त्यामध्ये परमपूज्य डॉक्टर काकांची गीतं जी आहेत 6-7 गीतं ती त्या ठिकाणी एकत्रित करून एक ॲप तयार केलेला आहे नातवानी आमच्या। ते डाउनलोड करून आपण हे गीत परत परत ऐकू शकता। कशासाठी वारंवार संतांचे विचार ऐकायचे तर आनंदाने जगण्याची कला जी आहे ती त्यांच्या उपदेशातून आपल्यापर्यंत ते पोहोचवत असतात आणि म्हणून त्यांचे ग्रंथ जसे वाचावेत तसे अभंग सुद्धा वारंवार ऐकावेत आणि ऐकताना जर अर्थाकडे आपण लक्ष वेधलं तर आपल्याला त्यातून नक्कीच आनंदाने जगण्याची जी कला आहे ती प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही। मागच्या वेळेला आपण डॉक्टर काकांचा एक अभंग पाहिला, चिंता मुळी न करणे, की या प्रपंचाच्या सतत वाटणाऱ्या चिंतांमुळे आपली जी प्रसन्नता आणि आनंद आपण गमावून बसलेले आहोत तो आनंद जर आपल्याला पुनरपी प्राप्त करून घ्यायचा असेल तर या जीवनाचा अर्थ समजून उमजून जीवन पद्धती अंगीकारावी लागेल। आणि ती जीवन पद्धती कशी असावी ते डॉक्टर काका या गीतामधून आपल्या समोर मांडत आहेत। सुरुवातच आहे जीवन आळवावरचे पाणी, म्हणजे तुमचं आमचं जे जीवन आहे आयुष्य आहे ते कसं आहे तर आळवाच्या पाण्यावरच्या थेंबाला जेवढं आयुष्य आहे किंवा कमलदलावर असलेल्या दवबिंदूला जेवढं आयुष्य आहे तेवढंच तुमचं आमचं हे आयुष्य क्षणभंगूर आहे। आता सुरुवातीलाच निराशेचा सूर या ठिकाणी लावलेला आहे का तर असं अजिबात नाही, उलट वास्तवता आपल्या लक्षात आणून देण्याचा या संतांचा प्रयत्न असतो की नक्की स्वरूप काय आहे आपल्या जीवनाचं। आपण सर्वजण जन्माला आलेले जीव जे आहेत ते सगळेजण स्वतःला चिरंजीव समजत असतात। पारमार्थिक दृष्ट्या जर खरोखरीच आपल्याला स्वरूपाचा बोध झालेला असेल तर आपण सगळे चिरंजीवीच आहोत, परंतु तो बोध जर आपल्याला झालेला नसेल आणि आपल्या स्वरूपाचं पूर्ण ज्ञान झालेलं नसेल, जाण आलेली नसेल तर जीवभावामध्ये अडकून आपण आपलं जीवन जगत असतो आणि जीवभावात रमणाऱ्या अडकणाऱ्या सर्व जीवांना मृत्यूची जी आहे ती भीती वाटत असते। आता मृत्यूची कितीही भीती वाटली तरी तो आमच्यापर्यंत येऊन पोहोचणारच आहे। सगळ्या संतांनी हे वास्तव आपल्या समोर सांगितलेलं आहे। जगी पाहता सत्य हे मृत्यूभूमी, समर्थांनी मनाच्या श्लोकात आपल्या समोर मांडणी केलेली आहे की आपण जिथे जीवन जगत आहोत ती कशी आहे तर मृत्यूभूमी आहे, म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्याचं चक्र जे आहे ते ह्या ठिकाणी चालूच राहणार आहे। पण ह्या चक्रामध्ये अडकून फिरत राहायचं आणि स्वतःची फजिती करून घ्यायची का ह्या चक्रातून तुम्ही आम्ही सुटायचं असेल तर वास्तव स्वीकारावं आणि सुटायचं नसेल तर कल्पनेत रमत राहावं आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रामध्ये अडकून बसावं। पण संत आपल्याला जागे करतात की बाबा रे, हा मृत्यू जो आहे तो आपण जन्माला आल्यापासूनच आपल्या पाठीमागे लागलेला आहे। त्यातून कितीही सुटायचा जरी आपण प्रयत्न केला तरी सुद्धा हा देह जो आहे तो त्याच मार्गाने पुढे जाणारा आहे। शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही असेही समर्थ सांगतात आणि दुसरीही मांडणी आपल्या समोर करून ठेवतात। शरीर रक्षणासाठी कितीही जरी आपण प्रयत्न केला तरी काळाचा घाला त्याला कधीही चुकवता येणार नाही।
आणि म्हणून हे वास्तव स्वीकारावं आणि जन्म मृत्यूच्या मध्ये जे आयुष्य तुम्हाला आम्हाला लाभलेलं आहे त्या लाभलेल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण अत्यंत आनंदाने जगण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही करावा। म्हणून सगळे संत आपल्याला सांगतात वर्तमान कालामध्ये जगा आणि तो जो आनंद आहे तो घेण्याचा प्रयत्न करा। पण आपण एक तर भूतकाळामध्ये तरी सारखं रमून किंवा रंगून जातो, नाही तर भविष्य काळामध्ये उड्या मारत राहतो आणि मग वर्तमान काळ जो आहे तो तुमचा आमचा सगळा निसटून जातो। पण ह्या वर्तमान काळामध्ये अखंड आनंदाने जगण्याची व्यवस्था आपल्या शास्त्रांनी आणि संतांनी आपल्या समोर मांडून ठेवलेली आहे, त्याचाही आपण शांतपणे विचार करावा आणि हे जे मिळालेलं अमूल्य नरदेहातलं जीवन आहे ते सार्थकी लावावं। जन्मा आलियाचे फळ काही करावे सुफळ न करिता निर्फळ भूमी भार होय, असं समर्थ आपल्याला सांगतात की जन्माला आलेले आहात नरदेहामध्ये तर त्याचं काहीतरी सार्थक करून घ्यावं, कारण सार्थक करण्यासाठीच नरदेहामध्ये भगवंतानी तुम्हाला आम्हाला पाठवलेलं आहे। त्याचा परिपूर्ण असा जो विचार आहे तो संतांच्या संगतीमध्ये राहून तुम्ही आम्ही करायला शिकलं पाहिजे। सध्याची परिस्थिती आपण पाहतोय, रोज काहीतरी मृत्यूच्या घटना ज्या आहेत त्या तुमच्या आमच्या कानावर सतत येत आहेत। आता कोरोना आलेला आहे म्हणून त्या बातम्या जास्ती येत आहेत, पण हा जरी रोग फैलाव झालेला नसता तरी सुद्धा मृत्यू नावाची घटना जी आहे ती घडतच असते सतत। जितके जन्म होतात तितक्याच पटीने मृत्यू सुद्धा या भूमितलावर होत असतात, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे। हे इतकं स्पष्ट असताना सुद्धा या मृत्यूच्या घटनेकडे तुम्हाला आम्हाला शांतपणे स्थिरपणे पाहता येत नाही आणि म्हणून दुःखाचे डोंगरच्या डोंगर पर्वतच्या पर्वत तुम्ही आम्ही आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करतो आणि त्यामध्ये दुःख भोगत राहतो। तर असं आनंद घन असणारा असा जो जीव आहे त्याने असं दुःख भोगू नये असं संतांना मनापासून वाटतं, कारण आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं त्यांना ज्ञान झालेलं असतं आणि फक्त आपणच आनंद स्वरूप नसून प्रत्येक जीवात्मा तितकाच आनंद रूप आहे हेही त्यांना पूर्णपणे पटलेलं असतं आणि म्हणूनच आनंद घन असून सुद्धा रडारडी करणाऱ्या जीवांविषयी त्यांना अत्यंत कळवळा निर्माण होतो आणि त्या कळवळ्यातून ते आपल्या समोर सुंदर सुंदर असं अभंगाच्या माध्यमातून ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला स्वरूपाची ओळख करून देण्याचा सतत प्रयत्न करतात। त्यांनी आमच्यासाठी खूप करून ठेवलेलं आहे, पण आम्ही जर त्यांच्याकडे कधी लक्षच दिलं नाही तर आम्हाला आमच्या जीवनाचं सार्थक करता येणार आहे का? तर अजिबात करता येणार नाही। मग या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर काय करायचं? जीवनामध्ये आमच्या बाकी सर्व गोष्टी सुखसोयींनी युक्त घर आहे, उंची सोफा सेट घरात आहे, 3 डोअर वाला फ्रीज घरामध्ये आहे, 4 चाकी, हे सगळं सगळं आहे, पण चित्तामध्ये आनंद नाही, शांती नाही, समाधान नाही, तृप्ती नाही। तर आम्ही या जीवनामध्ये काय मिळवलेलं आहे? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर चित्ताची प्रसन्नता, आनंद हे महत्त्वाचं आहे। आता हा आनंद आम्हाला आमच्या प्रपंचामधून आणि आमचं जे आजवर चाललेलं जीवन जगण्याची पद्धत आहे त्यामधून मिळतो की नाही? तर नक्की या प्रपंचातूनही आम्हाला सुख मिळतात, पण ती सुख जी आहेत ती कशी आहेत तर फुटकळ आहेत आणि प्रपंचातून इंद्रियांच्या माध्यमातून विषयांच्या माध्यमातून इतरांच्या संगतीच्या माध्यमातून ही जी सुख मिळवून आम्ही आनंद भोगण्याचा प्रयत्न करतो त्या सुखांना अनित्यतेचा दोष जो आहे तो लागलेलाच आहे। म्हणून सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले। वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, शरीर या सगळ्यांच्या माध्यमातून जी सुख आम्ही भोगतो ती सुख जी आहे ती कायम स्वरूपी आम्हाला आनंद देणारी अजिबात नाही। मग कायम स्वरूपाचा आनंद हा नेमका कुठं आहे, तो आम्हाला कसा प्राप्त होईल याविषयी आम्ही जर संतांकडे जाऊन त्यांच्या चरणी बसलो आणि हा आनंद त्यांना कसा प्राप्त झाला याविषयी जर विचारणा केली तर अत्यंत आनंदाने आम्हाला त्या सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या समजून सांगायला हे संत विदाऊट फी सांगायला तयार असतात। पण आम्ही मात्र
तिकडं काय करतो तर दुर्लक्ष करतो. आणि असं ज्या ठिकाणी आमचं दुर्लक्ष झालेलं आहे तिकडं लक्ष वेधून देण्याचं काम जे आहे ते संतांचे अभंग करत असतात. आता व्यवहारात मिळणारा आनंद जो आहे तो सापेक्ष आहे. कशाच्या तरी अपेक्षेने तो तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेला असतो. त्याला सापेक्ष किंवा सातिशय आनंद असं म्हणतात. आणि परमार्थातला जो आनंद आहे तो निरपेक्ष आणि निरातिशय आहे. आता सातिशय आनंद म्हणजे त्याचं नेमकं स्वरूप काय आहे तर कुठंतरी खूप सुंदर सेल लागलेला आहे. माझ्या मैत्रिणींनी 3दा 4दा तर सांगितलेलं आहे की अगं तिथं खूप साड्या खूप छान मिळतात आणि स्वस्त मिळतात. आता एकीने सांगितलं, दुसरीने सांगितलं, तिसरीने सांगितलं, मग मनामध्ये येतं कधीतरी तिथं जाऊन आपणही पाहावं. आणि या पद्धतीने आपण तिथं जातो. त्या सेलमधून आपल्याला आवडणारी एखादी साडी निवडतो आणि घरी घेऊन येतो. आणि दुसऱ्या दिवशी मैत्रिणीला घरी आल्यावर ती दाखवतो आणि अगं हे बघ ही एवढी महागाची साडी, 4,000ची साडी, पण मला फक्त 1,500मध्ये मिळाली असं तिला ज्या वेळेला सांगतो आणि ती हसताना दिसते. आता ती का बरं हसली असं तिला विचारल्यावर ती म्हणते अगं जी साडी तू 1,500ला घेतलेली आहेस ना ती अगदी तशीच साडी मी काल 1,000ला आणलेली आहे. आता ती 4,000ची साडी आपल्याला 1,500मध्ये मिळाली म्हणून आपल्याला आनंद झालेला होता. पण या आपल्या आनंदापेक्षा तिला 1,000त ती साडी मिळाली ह्याचा आनंद तिला जास्ती झालेला आहे. आणि तिचा तो आनंद पाहून आपल्या ठिकाणचा जो आपल्याला झालेला आनंद आहे त्याच्यावर थोडं का होईना पण विरजन पडलेलं आहे. मग प्रपंचातले जे सगळे आनंद असतात ते ह्या पद्धतीचे असतात. त्याला सातिशय आपल्यापेक्षा दुसऱ्याला कोणाला तरी तो अधिक पद्धतीने मिळालेला दिसतो. त्यावेळेला आपला जो आनंद आहे त्याच्यावर विरजन पडल्याशिवाय राहत नाही. पण परब्रह्म स्वरूपाचा आत्मज्ञानाचा जो आनंद आहे तो मात्र ह्या पद्धतीचा नाही. साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले की जरी ते वेगळे वेगळे दिसत असले तरी स्वरूपाचा जो त्यांना आनंद मिळालेला आहे तो मात्र सर्वदा सदा सम असतो. की त्या ठिकाणी त्या आनंदाला कुठेही तडा जाण्याची शक्यता नसते. असा तो निरपेक्ष आणि निरअतिशय की ह्याच्यापेक्षा अजून आनंदाचा दुसरा कुठला पदार्थ या जगात असूच शकत नाही. असा जो आनंद आहे त्याला ब्रह्मानंद असं म्हणतात. आणि हा ब्रह्मानंद जर तुम्हाला आम्हाला प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी काही वेगळा विचार की हा निरपेक्ष आनंद कुठं मिळेल, कशा पद्धतीने मिळेल या संबंधी या संतांकडे जाऊन तुम्ही आम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे. जर मार्गदर्शन संतांकडनं जर तुम्ही आम्ही घेतलेलं असेल तर आपल्याला वाटचाल करायला काय होतं तर मदतही होते. आणि कोणाच्या तरी संगतीने वाटचाल केली की त्या वाटचालीचा कंटाळा सुद्धा येत नाही. आणि म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पथ्ये असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. तर नाचत जाऊ निरंजनी पण कोणाच्या भजनानी गुरुभजनानी असं पंत बाळेकुंद्री महाराज सांगतात. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सार विचारे संत संगे असं समर्थ रामदास स्वामी सांगतात. 2-2, 3-3 जणांचे प्रमाण कशासाठी द्यायचे तर आपल्या मनावर ते बिंबावं म्हणून. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आपल्याला 4 पद्धतीचे मार्ग सांगतात की अखंड आनंद हा कुठं आहे तर अखंड आनंद हा भक्तीच्या भाषेत बोलायचं झालं तर परमेश्वराच्या भेटीमध्ये आहे. आणि शास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर जीव ब्रह्म ऐक्यामध्ये आहे. आता हे जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे नेमकं काय आहे? जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे नेमकं काय आहे तर जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे ब्रह्माशी पूर्णपणे एकरूप होऊन जाणं. आता हे ब्रह्म म्हणजे काय आहे? ब्रह्म शब्द ऐकला की पहिल्यांदा ब्रह्म घोटाळा होऊन जाऊ शकतो चित्तामध्ये, कारण कधीच ते ऐकलेलं नसतं. आता ब्रह्म म्हणजे काय? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जे सत्य आहे
जे ज्ञानघन आहे, सत्य आहे म्हणजे त्रिकाला बाधित आहे, अखंड असणारं आहे, जे कधीही नाहीसं होत नाही ते. त्यानंतर ज्ञानघन आहे म्हणजे ज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे. कुठे कमी कुठे जास्ती असं बुद्धी सापेक्षतेने असणाऱ्या ज्ञानासारखं हे नाही, तर सर्वत्र सदा सम, आत्मा राम ज्ञानघन ह्या पद्धतीचं जे ज्ञान आहे, ज्ञातृ ज्ञेयाविहीन नुसतेची जे ज्ञान, असं ते ज्ञानघन आहे. आणि तेच कसं आहे, सत्यम ज्ञानम अनंतम, ज्याला आदि आणि अंत नाही असं जे तत्व आहे ते अखंडैक एक रस आनंद घन असतं. आणि ज्याला आदि अंत आहे त्याच्यापासून क्षणिक आनंद जरी तुम्हाला आम्हाला मिळत असला तरी ते पूर्ण आनंद देणारं तत्व नसतं. आणि म्हणून जीव ब्रह्म ऐक्य किंवा खऱ्या देवाचा शोध म्हणजेच या ब्रह्माचा शोध जर आम्हाला आमच्या अंतःकरणातच घेता आला तर ह्या जीवनामध्ये आम्हाला आमचं जे आयुष्य आहे ते अत्यंत आनंदाने व्यतीत करण्याची आम्हाला सोय करता येईल. आता परमार्थाच्या माध्यमातून आनंदासाठी तुम्ही आम्ही अत्यंत स्वावलंबी होऊ शकतो, हे फार महत्वाचं आहे. बाकी सर्व गोष्टीवर आपण स्वावलंबी होण्यासाठी धडपडत असतो, पण आनंदासाठी, प्रसन्नतेसाठी आपण स्वावलंबी व्हावं हे मात्र लवकर आपल्या लक्षात येत नाही आणि ते संत आपल्याला लक्षात आणून देतात. आता ध्रुवपदाचा एवढा अर्थ आपण पाहिल्यानंतर आता आपण पाहायचं आहे की 4 मार्ग संत तुमच्या आमच्या समोर ठेवतायत. या 4 कडव्यांमध्ये काकांनी 4 योग आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणजे पहा, काव्याचा एक महत्वाचा भाग असतो की थोड्या शब्दामध्ये खूप मोठा आशय जो आहे तो वर्णन करून ठेवला जातो, तो काव्याच्या माध्यमातून. शब्द थोडे असतात पण त्याचा आशय जो आहे तो मात्र खूप मोठा असतो. काकांनी सुद्धा भगवद्गीतेत सांगितलेले 4 मार्ग जे आहेत ते या एकाच काव्याच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेले आहेत. आता पहिल्याच कडव्यामध्ये आपल्या समोर आहे, कर्म करावे जे देवा आवडे, ते न करावे जे जीवान आवडे. अहम अहमचे सदा असो वावडे, दैन्य आणि दुःख पाहुनी डोळा यावे पाणी. आता कर्म करावे जे देवा आवडे, भगवंताला आवडणारं कर्म करावं. आता म्हणजे नेमकं काय आहे, भगवंताला आवडणारे फुलं आम्ही वाहू शकतो, भगवंताला आवडणारा नैवेद्य आम्ही करू शकतो, परंतु भगवंताला आवडणारं कर्म म्हणजे कशा पद्धतीचं कर्म करायचं आहे. तर आपल्या समोर संतांनी त्यांच्या ग्रंथांनी सांगून ठेवलेले आहे, विधी ते पाळीत निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. की विधीचं पालन करणं हे संतांना आणि ईश्वराला आवडणारं कर्म आहे. आपल्या धर्माप्रमाणे वागणं हे ईश्वराला आवडणारं कर्म आहे. कारण धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवंत स्वतः सांगतो. म्हणून भगवंताला काय आवडतं तर स्वधर्मनिष्ठ राहून आपलं जीवन व्यतीत करणं, आपल्या वाटेला जे कर्तव्य आलेले आहेत ते अत्यंत प्रेमाने चोखपणे करणं हे भगवंताला आवडणारं कर्म आहे. ते न करावे जे जीवान आवडे, आत्मवत सर्व भूतेषु, की प्रत्येक जण माझं स्वरूप आहे हे लक्षात ठेवून ज्या ज्या गोष्टी इतरांनी माझ्यासाठी केलेल्या मला आवडत नाही त्या मी त्या लोकांसाठी करू नये, असा याचा एक अर्थ आपल्या समोर ठेवलेला आहे. की जे जे देवाला आवडतं ते मी करावं, हा पहिला भाग. आणि दुसरं, इतर जीवांनी माझ्याशी कशी वर्तणूक करू नये म्हणजे मला सुख मिळतं, हा जो माझ्या ठिकाणचा विचार आहे त्याचप्रमाणे इतर लोकांशी मी कशा पद्धतीने वागले म्हणजे त्यांना सुख होईल, या पद्धतीने ते कर्म करत राहणं, कर्तव्य कर्म करत राहणं हे भगवंताला आवडणारं आहे. आणि पुढे महत्वाचं 2 गोष्टी सांगितल्यानंतर
हे कर्तव्य कर्म भगवंताला जसे आवडतात तसे आपुले जे कर्म विहित ते ईश्वराचे मनोगत, की आपल्या वाटेला जे कर्म आलेलं आहे, मग आपल्या श्रमाप्रमाणे असेल किंवा 4 आश्रम जे सांगितलेले आहेत त्याप्रमाणे आश्रमाप्रमाणे ते असतील, ते भगवंताला आवडतील. म्हणजे शास्त्राने जसे सांगून ठेवलेले आहेत, संतांनी जसं सांगून ठेवलेले आहेत, आपल्या घरातल्या थोर व्यक्तींनी जसं सांगून ठेवलेले आहेत त्या पद्धतीने ते करत राहणे, त्याला कर्मयोग असं म्हणतात. त्यामध्ये स्वार्थाचा लवलेशही नसावा. तर जगाचा आपला संबंध जो आहे तो कर्तव्यापुरता आहे हे नेहमी लक्षात ठेवावं आणि आपल्या वाटेला आलेले जे कर्तव्य कर्म आहे ते पूर्ण व्यवस्थित आणि प्रेमाने करावे. डॉक्टर काका नेहमी म्हणतात आपण प्रापंचिक साधक आहोत, वैराग्याच्या नावाखाली घरात तुसडेपणाने वागू नये. तर विवेकाने ते जे कर्म आहेत ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करावा. पण पुढे महत्वाचं, ज्याला ज्ञानब्याची मेघ असं म्हणतात, तसं सगळ्या संतांच्या ग्रंथामध्ये आणि वाङ्मयामध्ये अशी एक मेघ आपल्याला सापडते. तशी या काव्यामध्ये लगेच काका म्हणतात अहम अहमचे सदा असो वावडे, की कर्तव्य कर्म तर चोख करायचं आहे, भगवंताला आवडेल तसं करायचं आहे, इतर जीवांना सुख देण्याचा प्रयत्न करणारेच कर्म आपल्याला करायचे आहेत. पण ते करत असताना मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर झालंच नसतं, मी आहे म्हणून सगळ्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे इत्यादी प्रकारचे अनुत्पादक विचार जे आहेत, अनुत्पादक विचार ते मात्र आमच्या ठिकाणी असू नयेत. कारण ह्या अहमपणामुळे, अभिमानामुळे, गर्वामुळे, ताठामुळे माणसं जोडले जात नाहीत तर तोडले जातात. अहंकारामुळे आपण आपल्या मूळच्या स्वरूपापासून दूर दूर फेकले जातो आणि म्हणून अहम अहमचे सदा असो वावडे. आता कर्म कसं करावं? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. त्या अवतीभोवती जे कोणी माझे संबंधित आहेत ते सगळे ईश्वर स्वरूप आहेत आणि म्हणून त्यांच्याविषयी मी जे कर्तव्य करणार आहे ती जणू काही ईश्वराचीच पूजा आहे. ह्या भावातून ते कर्म केलं तर ते कर्म सुगंधी होतं. आता हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे आणि समर्थ आपल्याला सांगून ठेवतात, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. म्हणून प्रत्येक कर्मामध्ये त्याच्या कृपेने चाललेले आहेत, त्याला समर्पित करून चाललेले आहेत आणि तो जे फळ देणार आहे ते फळ त्या कर्माचं नियोजित फळ आहे असं लक्षात ठेवावं. पुढे समर्थ आपल्याला एक सूचना देतात, कर्मा वेगळे न व्हावे तरी कासया कर्म करावे. चित्तशुद्धीसाठी हे कर्म तुम्हाला आम्हाला करायचे आहेत. चित्तशुद्धीचं फळ या कर्मातून तुम्हाला आम्हाला मिळालं पाहिजे. आता ते चित्त शुद्ध झाल्यानंतर शुद्ध परमात्म्याची ओढ चित्ताला लागायलाच हवी. पण ती जर लागलेली नसेल तर कुठंतरी काहीतरी आपलं सुकृत कमी पडतं आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि देहाभिमानापासून, कर्तृत्व अभिमानापासून, अहंता ममता या बेड्यांना तोडून टाकून तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे तर भगवंताची आज्ञा त्याचं पालन करायचं, कुटुंबियांचं ऋण फेडायचं, समाजाचं ऋण फेडायचं. म्हणून माझ्याकडून चाललेली ही कर्म आहेत हे लक्षात घ्यायचं आणि अहंतेचा त्याग करून, अभिमानाचा त्याग करून परमेश्वराच्या चरणी हे सुगंधी कर्म जे आहेत ते तुम्ही आम्ही हळूहळू अर्पण करायचे. आणि अशी सवय लागता लागता नैष्कर्म्य सिद्धीचा अधिकार जो आहे तो साधकांनी कमवायचा असतो. पुढे म्हणतात दैन्य आणि दुःख पाहुनी डोळा यावे पाणी. आता वर आपल्याला म्हणतात गावी आनंदाची गाणी आणि इथं म्हणतात डोळा यावे पाणी. म्हणजे नेमकं काय आहे? तर आनंदाची गाणी तर तुम्हाला आम्हाला गायचीच आहे, पण ही आनंदाची गाणी गाता गाता इतरांना सुद्धा आनंद देण्याचं जे एक ईश्वरीय कार्य आहे ते तुम्ही आम्ही नक्की करायचं आहे.
आता दुःख आणि दैन्य पाहून डोळ्याला पाणी यावं म्हणजे संवेदनाशील असावं. जगात वागताना अंतःकरणाचं काठिण्य, कठोरता वाणीमध्ये सुद्धा येऊ देऊ नये आणि हृदयामध्ये सुद्धा येऊ देऊ नये. आपण तर आनंदाने जगायचंच आहे, पण इतरांना या आनंदाच्या मार्गावर आणून सोडायचं असेल तर हळूहळू त्यांचं म्हणणं लक्षात घेऊन जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले. हे संतांचं एक लक्षण आपल्या समोर तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून दोन प्रकारचं दैन्य आहे. एक परिस्थितीने आलेलं आर्थिक स्वरूपाचं दैन्य आणि दुसरं अज्ञानामुळे अविचारामुळे आलेलं दैन्य. या दोन्ही दैन्यातून त्या जीवांना बाहेर काढण्याचा आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न जो आहे तो साधकांनी नक्कीच केला पाहिजे. कारण परोपकाराला पुण्य म्हटलेलं आहे आणि परपीडा देणं याला पाप म्हटलेलं आहे. मग परोपकाराचं हे जे पुण्य आहे ते आम्ही चित्तशुद्धीसाठी नक्कीच केलं पाहिजे. इतरांना सुख देता देता मी सुखी होणार आहे हे आपण लक्षात ठेवायचं. पेरिले ते उगवते. म्हणून इतरांना दुःख न देता इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केला की माझ्याही चित्तातलं सुख जे आहे ते नक्कीच चढतं वाढतं राहणार आहे. आणि म्हणून संवेदनशील नक्की राहायचं आहे, पण ती संवेदना ईश्वर भक्ती म्हणून आम्ही या ठिकाणी काय करायचे आहे, सांभाळायचे आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये डॉक्टर काका आपल्याला नामयोग सांगतायत. देव पहावा सदाची तू अंतरी. सुरुवात आहे. आधी बाहेर देव पाहण्याच्या आधी स्वतःच्या अंतःकरणातला देव शोधायचा प्रयत्न करावा. कारण तो हृदयातच भरून राहिलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मन ही माझी विभूती आहे असं भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे आधी आपल्या अंतःकरणात व्यापून असणारा जो खरा देव आहे, जे चैतन्य आहे ते शोधण्याचा प्रयत्न करावा. त्या आत्म्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. आणि आपल्या आतला देव ज्याला दिसला त्याला बाहेर तो देव दिसायला वेळ लागत नाही. छान छान अभंग पण आपल्या समोर असतात. कुठे शोधिशी रामेश्वरण, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी. की तो भगवंत आपल्या हृदयातच आहे. चैतन्य हे त्याचं स्वरूप आहे. आणि ते जर आपल्याला ओळखायचं असेल तर ईश्वर रूप असणारा जो राम आहे, कृष्ण आहे, दत्त आहे, विठ्ठल आहे, यांचं नाम घ्यायला सुरुवात करावी. कारण ही सगळी दैवत जी आहेत ती वाच्यार्थाने राम, कृष्ण, विष्णू, विठ्ठल अशी जरी त्यांची नावं असली तरी लक्षार्थाने ते सगळे ब्रह्मरूप आहेत. आणि अवतार घेऊन ज्या वेळेला हे देव प्रगट झालेले आहेत त्यावेळेला ह्या जगताचं कार्य करत असतानाही ते स्वस्वरूपाला कधीही विसरलेले नाही. तर अखंड स्वस्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान ठेवून त्यांनी या जगतातलं कार्य करून दाखवलेलं आहे. अत्यंत शुद्ध हे या ईश्वरांचं स्वरूप असतं. आणि म्हणून मला माझं अंतःकरण शुद्ध करायचं असेल तर मी माझ्या हृदयातला देव पाहायला शिकावं. आणि हे देव पाहण्याची जी काही कला मला साध्य करून घ्यायची आहे ती कला त्याच्या नामाने साध्य होण्यासारखी आहे. एका केशी राजे सकळ सिद्धी. तुम्ही त्या आदिपुरुषाला शरण जा, त्याचं नाम घ्या, त्याचं सतत स्वरूप आठवा. ते आठवता आठवता तो आनंद रूप असल्यामुळे मनाचा एक स्वभाव आहे. ज्याच्या संगतीमध्ये ते राहतं त्याप्रमाणे त्या मनावर रंग चढतात. मग आता मी जर अखंड भगवंताच्या नामाच्या माध्यमातून सहवासात राहण्याचा प्रयत्न केला तर त्या भगवंताचे जे गुण आहेत ते हळूहळू पाहिलं आपण 16व्या अध्यायामध्ये दैवी गुण संपदा, ते सगळे भगवंताचे गुण आहेत.
जे जे उत्तम गुण ते ते सद्गुरूचे लक्षण, अशी समर्थांची ओवी आहे आपल्या समोर स्पष्ट. आणि ते सगळे लक्षण आपल्या ठिकाणी यावे वाटत असतील तर ज्याच्या ठिकाणी ते आहेत त्याचं अखंड अनुसंधान या नामाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही ठेवलं पाहिजे. नाम तयाचे घेऊ दे वैखरी. वैखरी वाणीद्वारे आपण व्यवहार सगळे या जगातले करत राहतो. हे सगळे व्यवहार करता करता त्या भगवंताचं नाम सुद्धा या वाणीद्वारे घेण्याचा प्रयत्न करावा. एकनाथ महाराज फार स्पष्टपणे कधी कधी त्यांच्या हरिपाठाच्या अभंगामध्ये सांगतात. ते म्हणतात, या वैखरीद्वारे ज्याला नाम घेता येत नाही त्याचं तोंड म्हणजे जणू काही सर्पाचं राहण्याचं बीळ आहे. आता वैखरी वाणीने व्यवहार करतो आपण, त्याच वैखरी वाणीद्वारे भगवंताचं अखंड नाम घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे नाम घेता घेता प्रल्हादाच्या अंतःकरणात जसा त्या नामाचा पूर्ण ठसा उमटला, त्याच्या हृदयामध्ये जसं ते नाम बिंबलं तसं ते तुमच्या आमच्या ठिकाणी बिंबलं पाहिजे. अखंड त्याचं नाम, त्या तालावर जीवन जगणे. परत आहे की आपण प्रापंचिक साधक आहोत. प्रपंच म्हटला की 4-5 लोक एकत्र राहणे आले. एकत्र राहणे म्हटलं की त्या ठिकाणी काहीतरी मतभेद आले, काही कुरबुरी असतात. हे सगळं व्यवहारामध्ये चालणारच आहे, पण त्याचा किती बाऊ करायचा. बाऊ न करता एकमेकांना समजून घेऊन सबका साथ सबका विकास हे आपल्या कुटुंबापासूनच आपल्याला करता येईल की नाही. आता त्या तालावर जीवन जगणे असं म्हटलेलं आहे काकांनी इथं. जर भगवंताच्या नामाचा ताल आपल्याला सांभाळता येत नसेल व्यवहार करताना तर आपला केव्हाही तोल जाऊ शकतो. आणि तोल गेल्यानंतर काय होतं आपल्याला माहिती आहे. तोल गेला की पडापडी आली. आणि हा जर तोल आपल्याला सांभाळायचा असेल तर भगवंताच्या नामाच्या तालावर आपला जीवनाचा व्यवहार चालला पाहिजे. ह्याच्यासाठी या नामाचा, नाम या साधनेचा अगदी सोपं सुटसुटीत असं हे साधन आहे. आणि कलियुगामध्ये नामस्मरण हे श्रेष्ठ साधन आहे असं सर्व संतांनी एकमुखाने आपल्या समोर सांगितलेलं आहे. काका नेहमी उदाहरण देतात की सर्कसमध्ये कसरती करणारे जे आपण त्या ठिकाणी कलाकार पाहतो, ते कलाकार त्या कसरती करत असताना मागे त्यांच्या बॅकग्राऊंड मध्ये एक छान म्युझिक चाललेलं असतं. आणि त्याच्याकडे लक्ष देत देत, त्या तालावर लक्ष देत देत ते कसरती करताना आपला तोल जो आहे तो सांभाळत असतात. आणि असा तोल सांभाळत सांभाळत हे संपूर्ण जीवन आपल्याला आनंदाने जगायचं आहे. जर तोल बिघडला तर त्या ठिकाणी मधुर संगीतावर तो प्रपंच चालत नाही, तर तडम ताशा जो आहे तोच त्या ठिकाणी वाजत राहतो. आणि त्याच्यातून सुख आहे का दुःख आहे. मधुर संगीतामध्ये आनंद देण्याची क्षमता आहे आणि तडम ताशामध्ये आम्हाला सुख होतं का दुःख मिळतं. मग आता लक्षात घ्यायचंय आपल्याला, अखंड सुख पाहिजे असेल तर भगवंताच्या नामाच्या तालावर जीवनाचे व्यवहार करावे. काका एक छान साधनेची पद्धत आपल्या समोर ठेवतात. जगाचे व्यवहारच सांभाळत सांभाळत ईश्वराशी नाते जोडण्याची कला याला साधना असे म्हणतात. आणि हे नातं जोडण्यासाठी नाम हे अत्यंत उत्तम साधन आहे. आता सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे. आणि सुख दुःखाच्या पलीकडे गेलं की खरा आनंद जो आहे, अखंड आनंद जो आहे तो आपल्याला अनुभवता येतो. आणि म्हणून अनुकूल किंवा प्रतिकूल घटना सारखं घडत राहणं हा या प्रपंचाचा स्वभाव आहे. पण त्या घडलेल्या घटना खोड रबर सारख्या नामाच्या द्वारे पुसून टाकता येतात. आणि म्हणून तसाही त्याचा उपयोग करावा.
नंतर आनंदाने जगण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करावा. आणि म्हणून त्या तालावर जीवन जगणे असो नसो की कोणी, खूप महत्वाचं आहे. असो नसो की कोणी, सगळ्यांच्या संगाने राहण्याची या कुटुंबामध्ये इतकी सवय झालेली असते की त्यांच्याशिवाय आम्ही राहू की नाही असा एक मोठा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे. आता सगळ्यांच्या संगतीने जरी आम्ही राहत असलो तरी त्यामध्ये स्वतःच्या सुखाचीच तुम्हाला आम्हाला सारखी ओढ आहे की नाही. बघा, तुम्ही गेलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना नेताना ज्या वेळेला जवळचे नातेवाईक त्या ठिकाणी रडत असतात, त्यावेळेला रडता रडता ते जे काही बोलतात त्या बोलण्यामधून सुद्धा आपल्या कानावर काय येतं, आता माझं कसं होईल. म्हणजे जो गेला त्याच्याविषयीचं दुःख आहे ते कमी असतं आणि त्याच्याशिवाय आता माझं कसं होईल ह्याचं दुःख जे आहे ते माणसाला जास्ती असतं. आता खरं हे बाकीचे जे सगळे संबंधित आहेत ते येणारे आणि जाणारे आहेत, पण माझ्यासोबत अखंड राहणारं असं एक तत्व आहे. त्याला ईश्वर असं म्हणतात, त्याला भगवंत असं म्हणतात, त्याला ब्रह्म असं म्हणतात, त्याला आत्मा असं म्हणतात. आणि ते तत्व जे आहे ते मात्र माझ्या अखंड बरोबर असतं. पण अखंड असणारं जे तत्व आहे त्याच्याकडे आमचं लक्ष जात नाही आणि जे येणारे जाणारे आहे त्यांच्यामध्ये मात्र अंतःकरण अडकून पडलेलं असतं. डॉक्टर काका नेहमी म्हणतात, प्रपंचामध्ये जशी बेरीज आहे, गुणाकार आहे, तसं वजाबाकी आणि भागाकार ह्याही दोन गोष्टी ह्याच्यामध्ये असतातच असतात. आणि म्हणून त्या तालावर जीवन जगणे, कर्तव्य छान करावे, अगदी मनापासून सगळं काही करावं, पण ते आहेत तर मी आहे, ते नसेल तर मी नाही असं मात्र चुकून सुद्धा समजू नये. आता घरातल्या व्यक्तींना असं सांगायचं नाहीये बरं का की तुमच्याशिवाय सुद्धा मी छान जगू शकते. ह्या प्रकारचा अभिमान बाळगण्याची गरज नाही. प्रापंचिक साधकांनी खूप सावध राहून घरात बोललं पाहिजे की त्या ठिकाणी असा अभिमान बाळगायचा नाहीये. पण प्रत्येक जण प्रारब्धाधीन आहे. कोणालाच इतक्या जवळ राहत असून सुद्धा आपल्याला सुद्धा माहिती नाहीये की आपण किती दिवस जगणार आहोत, कुठे मृत्यू आपला येणार आहे, ह्याच गावात येणार आहे का दुसऱ्या गावात येणार आहे, हे काहीच आपल्याला माहिती नाही. म्हणजे इतकं अनिश्चित आहे, त्याला निश्चित धरून बसायचं आणि जे निश्चित आहे आपल्या सोबत त्याला मात्र विसरून जायचं. यालाच तो अविवेक असं म्हणतात. मग माझ्यासोबत अखंड राहणारं एक तत्व आहे त्यालाच ईश्वर असं म्हणतात, त्यालाच परमेश्वर असं म्हणतात. आणि जितकं त्याच्या स्मरणात आम्ही राहू तितका सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. की अखंड माझ्यासोबत, अखंड माझ्या जीवनात शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत कोण राहणार आहे तर माझा भगवंत राहणार आहे. या विश्वासाने जर आम्ही त्याचं नाम घेतलं तर बाकीच्या असो नसो असं काही त्यांच्या समोर म्हणायचं नाहीये, पण अंतःकरणाची तशी जी व्यवस्था आहे ती तुम्ही आम्ही करून ठेवलीच पाहिजे. कारण मृत्यूचा समय ही आपली शेवटची परीक्षा आहे असं डोंगरशास्त्री सांगतात. आणि त्या समयी आपलं अंतःकरण ज्या स्थितीत असेल त्याप्रमाणे आपल्याला पुढची गती मिळणार आहे. मग अखंड रामाच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करावा, कारण तोच माझा सखा सोबती आहे. आपण म्हणतो बरं का, श्लोक म्हणतो त्वमेव माता पिता त्वमेव, पण प्रत्यक्षात मात्र भाव तितक्या वरचा आपला गेलेला नसतो. आणि भावाच्या उणिवेमुळे भगवंत प्रत्यक्ष आपल्या सदैव सतत जवळ असून सुद्धा आपल्याला त्याची प्रचिती येत नाही. आणि म्हणून नामाच्या माध्यमातून नाम घेता घेता त्या भगवंताविषयीचे भाव मनामध्ये जागृत व्हावं, त्याच्याविषयीचं प्रेम जे आहे ते चढतं वाढतं राहावं आणि तोच माझा एकमेव सखा आहे असा भावही त्या ठिकाणी दृढ धरून ठेवावा. म्हणजे आता डॉक्टर काकांच्या बाबतीतला एक अनुभव सांगते.
की माझ्या सासूबाई 70च्या पुढे त्यांच्या दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले आणि त्यावेळेला डॉक्टर काका अकोल्यात आले तर त्यांना भेटायला म्हणून डॉक्टर काका त्यांच्या रूम मध्ये गेले, त्यांच्या पलंगावर बसले, त्यांचा हात हातात घेतला आणि त्यांना एक वाक्य बोलले की आता हा मुलगा आला नाही, तो मुलगा आला नाही, त्याने किती दिवस वर येऊन मला पाहिलंच नाही, असे कुठलेही विचार मनामध्ये न आणता राम माझ्या अखंड सोबत आहे असा विचार करून राहा, म्हणजे तुम्हाला आनंदाने राहता येईल. आता बाकीच्यांना तर आपापले व्यवहार आहेत, कितीही जरी सेवा करायची म्हटलं तरी सुद्धा प्रत्येक जीवाला स्वतःचा काहीतरी व्यवहार असतो आणि ते सगळे व्यवहार सोडून कोणीही कोणापाशी पूर्ण वेळ इच्छा असली तरी बसू शकत नाही. हे जी वास्तवता आहे ती आम्ही काय केली पाहिजे तर स्वीकारली पाहिजे आणि अखंड अनुसंधान या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं न ठेवता अखंड माझ्या हृदयातच व्यापून असणाऱ्या त्या भगवंताचं अनुसंधान या नामाच्या माध्यमातून जर मला सांभाळता आलं तर जीवनामध्ये अखंड आनंदाने जगण्याची जी व्यवस्था आहे ती होऊ शकते. नाही तर विचार करा तुम्ही, पलंगावर पडलेले, स्वतः काही आता करू शकत नाही असे परावलंबी झालेले, त्यांना जर या नामाचं किंवा भगवंताचं अनुसंधान नसेल तर त्यांच्या मनामधले विचार कशा पद्धतीचे असतील? कोणी मला विचारतच नाही, मी यांचं इतकं पद्धतीने केलेलं आहे पण त्यांना माझ्याविषयी काही वाटतच नाही. या पद्धतीचे विचार अंतःकरणाला सुख देणारे आहेत का दुःख देणारे आहेत? तर अर्थातच मनातल्या मनात सारखी चाललेली ही तळमळ, सारखी चाललेली ही चडफड ही तुम्हाला आम्हाला दुःख देणारी आहे आणि मला तर आनंदाने जगायचं असेल तर आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे आणि म्हणून त्याच्या नामात राहिलं आणि आवडीने त्याचं नाम घेतलं तर त्या प्रत्येक नामातून मला आतमध्ये आनंदाचाच अनुभव येऊ शकतो. त्यानंतर तिसऱ्या कडव्यामध्ये आपल्या समोर ध्यान योगाची मांडणी डॉक्टर काकांनी केलेली आहे. मनीधरी श्री गुरूंचे सांगणे, ध्यानी सोहम वरीच आरूढणे, भेदा वाचुनी जगसारे पाहणे. मनीधरी श्री गुरूंचे सांगणे, या सगळ्या दुःखातून त्रिविध तापातून सुटावं, भगवंताची भेट घ्यावी किंवा आनंदाने जगता यावं किंवा खऱ्या मीचा शोध घ्यावा असं कुठल्या तरी एका विचाराने प्रेरित होऊन आम्ही श्री गुरूंकडे जाऊन अनुग्रह घेतो. आता अनुग्रह घेतो तेही आम्हाला स्वीकारतात, तेही आम्हाला साधना पद्धती सांगतात, पण त्यांच्याकडनं साधना घेतल्यानंतर ती साधना नित्य नेमाने करत राहणे, प्राणा पलीकडे ती साधना जपणे, हे मी करते की नाही हे आपण आपलं तपासावं. पुष्कळदा श्री गुरूंकडनं अनुग्रह घेऊन येतात आणि त्यांनी काय ध्यानाची प्रक्रिया सांगितली तीच लक्षात राहत नाही. जर आम्ही ते करतच नसू तर मग त्यांनी केलेला उपदेश त्यांनी मला स्वीकारलेला आहे पण मी मात्र त्यांनी दिलेलं साधन जे आहे ते नाकारलेलं आहे, अशी जर माझी फजिती असेल तर त्या ब्रह्मरूप तत्वापर्यंत मी कधी पोहोचणार आहे? ध्यान कशासाठी करायचं आहे? व्यवहारकाली जे माझं स्वरूप या व्यवहाराच्या धकाधकीमुळे माझ्या लक्षात येऊ शकत नाही ते शांत चित्ताने बसून मी माझ्या लक्षात आणण्यासाठी म्हणून हे ध्यान करायचं आहे. श्री गुरु आम्हाला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. त्या महावाक्याचं साधनेत रूपांतर करण्यासाठी सोहम साधना आमच्या समोर आमच्यासाठी त्यांनी सांगितलेली असते. आता ती साधना म्हणजे 6 अहम. आता ही 6 अहम ही साधना शांतपणे करता करता आणि खूप मोठा एक प्रश्न सगळ्यांसमोर आहे की अहो ध्यानामध्ये आमचं मनच लागत नाही. आता पुष्कळदा असं वाटतं की अगदी इतकं स्थिर चित्ताने आणि शरीराची हालचाल न करता किंवा ध्यानाला बसल्यावर बाहेरच्या कुठल्याही गोष्टीची यत्किंचित सुद्धा जाणीव तुम्हाला आम्हाला होऊ नये
आणि ह्या पद्धतीने ते ध्यान सिद्ध करायला जातात त्यांची मात्र काय होऊन जाते, फजितीच फजिती होऊन जाते. कारण ध्यानाच्या अनेक प्रक्रिया आहेत, त्याच्यामध्ये वैचारिक ध्यान हे सर्वश्रेष्ठ आहे. याचा अर्थ बैठकीचं ध्यान आम्ही करूच नाही असं अजिबात नाही. बैठकीचं ध्यान तर तुम्हाला नक्की करायचं आहे, पण ते किती काळ करू शकतो तुम्ही? आम्ही फार कमी काळ करू शकतो. मग आता ते ध्यान जर मला सिद्ध व्हावं असं वाटत असेल तर 5 मिनिटं जर मी ध्यानाला बसत असेल तर 23 तास 55 मिनिटं त्या पद्धतीची विचारसरणी माझ्या आतमध्ये हळूहळू हळू चालू राहिली पाहिजे. हे एकाएकी होईल असं अजिबात नाही. शनै शनै असं आपल्याला सांगितलेलंच आहे की हळूहळू होणारी गोष्ट आहे, पण ते सातत्याने आतमध्ये चालू राहावं, त्या पद्धतीचा विचार सतत जोपासण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे हळूहळू कधीतरी त्या ध्यानाला सफलता येऊन ते सिद्ध होईल आणि माझ्या स्वरूपाची मला त्या ठिकाणी जाण येऊन जाईल. चित्ताच्या एकाग्रतेसाठी ध्यानाला बसण्याचा रोज सराव करायचा आहे. आणि तो करता करता सोहम हे फक्त 5 मिनिटाचं ध्यान न होता दिवसभर तो 6 मी आहे हे माझ्या लक्षात असलं पाहिजे. मग आता त्याचा विचार कसा करायचा आहे? आता श्री गुरूंनी मला सांगितलेलं आहे ते तू आहेस. तेचा वाच्यार्थ लक्षार्थ, त्वमचा वाच्यार्थ लक्षार्थ काय आहे तर कूटस्थ चैतन्य हेच ब्रह्म चैतन्य आहे हे माझ्या ठिकाणी मला लक्षात घ्यायचं आहे. कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा. मग श्री गुरूंनी मला सांगितलेलं आहे तो आत्मा तू आहेस आणि हा आत्माच ब्रह्मरूप आहे. एवढा अभ्यास मला त्या ठिकाणी करायचा आहे. मग आता तो आत्मा तू आहे असं सांगितल्यानंतर शास्त्राद्वारे त्या आत्म्याचं कितीतरी वर्णन आमच्या समोर करून ठेवलेलं आहे की तो आत्मा कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे. हे सगळं आमच्या लक्षात असलं पाहिजे की नाही? तो देहातीत आहे, देहाच्या पलीकडचा आहे. आता या कोरोनाचा जो काय प्रादुर्भाव होणार आहे तो त्या आत्म्याच्या ठिकाणी आहे का देहाच्या ठिकाणी आहे? हो, देहाच्या ठिकाणी होणार आहे. आत्म्याला त्याचा स्पर्श सुद्धा होणार नाही. म्हणून हा आत्मा जो आहे तो कोरोनापासून कायमचा मुक्त आहे आणि मी सुद्धा मूळचा तसाच आहे असं लक्षात ठेवावं. आणि या कोरोनाची जी भीती आहे ती मनातून काढून टाकावी. पण याचा अर्थ कोरोनाची भीती मनातून काढून टाकली म्हणजे जगात वावरताना मी विदाऊट मास्क वापरावं असं मात्र अजिबात नाही. तर जे नियम सांगितलेले आहेत ते तसेच पाळावेत. पण आत्मा जो आहे तो या कोरोनापासून कायमचा मुक्त आहे आणि तो मी आहे हे अखंड अनुसंधान ठेवावं. म्हणजे आपलं जे भय आहे अंतःकरणातलं मृत्यूविषयीचं ते निघून जातं. आणि मृत्यूला महाभय असं म्हटलेलं आहे. ज्याच्या चित्तातून हे महाभय निघून जाईल तो छोटे छोटे भय जे बाकीचे आहेत ते तर ते नामोनिशाने त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून भय नावाची गोष्ट जी आहे ती चित्तातून काढून टाकावी. ध्यानी सोहम वरीच आरूढणे की हे चित्त जे आहे आमचं ते अत्यंत चंचल आहे. त्याचा तो चंचलता हा स्वभाव आहे. म्हणून ते चंचल झालं तर साधकांनी लगेच घाबरून जाऊ नये. तर त्याला समजावत बा मना असं म्हणत म्हणत त्याला काही क्षण का होईना परंतु 6 अहमवर आरूढ व्हायला, 6वर आरूढ होऊन राहायला शिकवता आलं पाहिजे. बाहेरच्या लोकांना शिकवणं खूप सोपं आहे आणि ते आम्ही जास्तीत जास्त करत राहतो. पण स्वतःला समजावणं ऑटो सजेशन, स्वयं सूचना असं म्हणतात. आणि परमार्थामध्ये बाहेर सूचना कमी आहेत, स्वयं सूचना जास्ती आहेत. आणि जो या स्वयं सूचना पाळतो तो हळूहळू ध्यानारूढ होऊन ध्यान सिद्ध करू शकतो. मग या ध्यानाचा परिणाम काय आहे? भेदा वाचून जगसारे पाहणे की ते अभेद असं असणारे जे तत्व आहे याला चैतन्य असं म्हणतात. जे मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वत्र सदा समत्वाने व्यापलेलं आहे असं ते तत्व पाहण्याचा प्रयत्न ध्याना व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही आम्ही करत राहिलं पाहिजे. की भेदा वाचून जगसारे पाहणे
भेद जो आहे तो शरीरात आहे, भेद जो आहे तो स्वभावात आहे, भेद जो आहे तो बुद्धी सापेक्षतेने आहे, भेद जो आहे तो परिस्थिती सापेक्षतेने आहे. पण चैतन्य नावाचं जे तत्व आहे ते मात्र सर्वत्र सदा समत्वाने व्याप्त आहे. आणि ह्या चैतन्याच्या ठिकाणी भेद पाहणं ह्यालाच पारमार्थिक पाप असं म्हणतात. आणि हे पाप जे आहे ते तुमच्या आमच्याकडनं कितीदा घडत असेल. आता सुरुवात जी आहे अखंड तुमची आमची सगळे व्यवहार या भेदातलेच असल्यामुळे भेदमय दृष्टी सहजच तुमची आमची विकसित झालेली आहे. पण इथं डॉक्टर काका आपल्याला म्हणतात त्या दृष्टीची अंतःकरणी अखंड घ्यावी धनी. धनी म्हणजे आवड निर्माण करावी, अभेद तत्व पाहण्याची आवड निर्माण करावी. आता हे अभेद तत्व पाहताना तुम्हाला आम्हाला कितीतरी दृष्टांत आपल्याला पाहता येतात आणि अभेद तत्वाकडे दृष्टी कशी वळवावी हे आपल्याला ट्रेनिंग देता येतं. हायवेवरून आपल्याला अनेक तऱ्हेचे वाहनं जाताना दिसतात. काही 4 चाकी आहेत, काही 12 चाकी आहेत, काही 6 चाकी आहेत, काही 2 चाकी आहेत. आता हे सगळे दिसायला वेगळे वेगळे आहेत, त्यांचे वेग वेगळे वेगळे आहेत, चालवणारे वेगळे वेगळे आहेत, पण वाहन या एका शब्दामध्ये मात्र सर्वत्र सदा समत्वाने ते भरलेलं आहे. जेवायला ताट वाढून घेतो, डावीकडे 2-3 चटण्या, उजवीकडे 2-3 भाज्या, वाटीमध्ये 2-3 पदार्थ, भात आहे, वरण आहे, पोळी आहे. हे सगळं वेगळ्या वेगळ्या पदार्थांनी ताट समोर असतं, पण अन्न रूपाने पाहिलं तर ते सगळं एकच आहे. एखाद्याचं शेत पाहायला जातो आपण, वेगळे वेगळे वाफे तयार केलेले असतात, वेगळे वेगळे पिकं त्या ठिकाणी लावलेले असतात. त्याचा शेताचा मालक आपल्याला सांगत असतो, इथं पहा आम्ही वांगे लावलेले आहेत, इथं पहा आम्ही टमाटे लावलेले आहेत, इकडं गवार लावलेलं आहे, इकडं कोथिंबीर लावलेली आहे. आता भाज्यांची नावं वेगळी वेगळी आहेत, त्यांची रूपं वेगळी वेगळी आहेत, त्यांची चव वेगळी वेगळी आहे, पण भाजी या एका शब्दामध्ये हे सर्व काही सामावलेलं आहे. आणि याला शाकांबरी असं म्हणतात की ह्यामध्ये सगळं ते देवीचं स्वरूप सामावलेलं आहे. ह्या पद्धतीने ती नजर विकसित करायची. आता प्रत्येकाचं नाम रूप बुद्धी सगळं वेगळं आहे, पण चैतन्य मात्र प्रत्येकाच्या ठिकाणी तेच आहे. 3 गुणांप्रमाणे प्रत्येकाच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रेरणा वेगळ्या आहेत, त्यानुसार घडणारी कर्म वेगळी आहेत, पण या 3 गुणांचं प्रेरणास्थान जे आहे ते मात्र चैतन्य आहे. चैतन्याच्या सत्तेवर जीवाला मनामध्ये त्यांच्या वासनेप्रमाणे प्रेरणा होत जातात. मग असं त्या प्रेरणांकडून त्यांच्या मुळाकडे गेलं की ते चैतन्य नावाचं तत्व जे आहे ते तुम्हाला आम्हाला ओळखू येऊ शकतं. मग त्याची आवड सद्यस्थितीत नाही, कारण अनंत जन्म भेद पाहण्यामध्येच आणि भेदमूलक व्यवहार करण्यामध्येच तुमचे आमचे गेलेले आहेत. पण मला जर अखंड आनंदाने जगायचं असेल तर अभेद दृष्टीमध्ये आनंदाची व्यवस्था आहे आणि भेद दृष्टीमध्ये दुःखाची व्यवस्था आहे. काय हवं आहे आणि काय मी करतो आहे ह्याच्याकडे स्वतःचं लक्ष पुरवायचं आहे. आणि मला जर आनंदाने जगायचं असेल तर अभेद दृष्टी जी आहे ती अभेद दृष्टी मला पूर्णपणे कमवायची आहे, त्याची आवड निर्माण करायची आहे. सुरुवातीला नसेल, पण स्वतःला समजून सांगत की ह्यामध्येच खरं सुख सामावलेलं आहे हे लक्षात घेऊन मला पलीकडे जायचं आहे. आणि 4थ्या कडव्यामध्ये डॉक्टर काका ज्ञानयोग तुम्हाला आम्हाला सांगत आहेत. फिरोनी आम्हा देहा नाही येणे. अगदी सुरुवातीला जेव्हा आम्ही परमार्थाला लागतो त्यावेळेला एक फळ तुमच्या आमच्या डोळ्यासमोर असतं, ते म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे. अगदी बरोबर आहे, पण याला गौण फळ म्हणतात. आणि जीवनमुक्ती म्हणजे अखंड मृत्यू येईपर्यंत आनंदाने जगणं याला जीवनमुक्ती असं म्हणतात. आणि ती जीवनमुक्ती जी आहे ते या परमार्थशास्त्राचं मुख्य फळ आहे. म्हणून इथं मुख्य फळाकडे तुमचं आमचं लक्ष काका वेधत आहे की फिरून आम्हा देहा नाही येणे. की असं तुम्हाला आम्हाला वाटतं की आता परत देहात येणं नको, तो संसार नको, काही नको बाबा. अरे पण संसारात आला तो कोण आहे?
आणि तुझं जे मूळचं स्वरूप आहे तो तू आलाही नाही आणि गेलाही नाही. कोण म्हणे ते आम्हा येणे जाणे, जो म्हणतो मला यायचं नाही जायचं नाही तो अज्ञानीच आहे. मग सत्य काय आहे? मग सत्य असे ते सहज सांगते संतांची ती वाणी. संत आपल्याला सत्य जे आहे ते सांगतात, सत्याचं रहस्य सांगतात. हे सत्याचे रहस्य काही नेणे, की अज्ञानी लोक स्वतःच्या स्वरूपाचं सत्य काय आहे ते कधी समजून घेत नाही. मग काय सत्य आहे? समर्थ आपल्याला सांगतात, सोहम आत्मा ज्ञान घन अजन्मा तो तूची जाण. अरे तू मूळचाच अजन्मा आहेस, आत्मरूपाने तू अजन्मा आहेस. आणि जो जन्मालाच आलेला नाही त्याला मृत्यू कसा काय असणार आहे? मग जन्माला कोण आलेला आहे? मूळचा मी कोण आहे? या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संतांच्या चरणी बसून समजून घ्यायच्या असतात. आणि संत जे आहेत ते शास्त्राशिवाय काही बोलत नाही, शास्त्र सत्याशिवाय काही सांगत नाही. आणि म्हणून संतांची जी वाणी आहे ती सत्याशिवाय दुसरं काहीच बोलत नाही. मग ते सत्य काय आहे? तर जीव मूळचा ब्रह्मरूप आहे हे सत्य आहे. आणि ते सत्य जे आहे ते संतांच्या चरणी बसून कर्म, नाम, ध्यान आणि ज्ञान या 4 योगाच्या साहाय्याने आम्ही समजून घेऊ शकतो. मग यातला कुठला योग चांगला? अरे 4ही योग जे आहेत ते 4ही योग साधण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. कर्म तर आम्हाला करावंच लागतं जीवनात आल्यावर. मग तेच नीट नेटकं केलं तर कर्मयोग साधता येणार आहे. शास्त्राला विचारून केलं तर सारखं कोणाची तरी आठवण करण्याचं आम्हाला सरावच आहे. मग तेच स्मरण जर भगवंताचं केलं तर नामस्मरणाचं छान आपल्याला साधता येणार आहे. काहीतरी चित्तात साठवून ठेवण्याची सवयच आहे. मग तेच जर आम्ही संतांचे विचार चित्तात साठवून, सोहम साधनेच्या प्रक्रिया चित्तात साठवून त्या जर सातत्याने त्याचीच धारणा केली तर ध्येयापर्यंत आम्ही पोहोचू शकणार नाही का? पोहोचू शकणार आहोत. आणि म्हणून पुढे म्हणतात, सत्य असे ते सहज बोलते संतांची ती वाणी. की मनुष्य वचनाचा भरोसा धरू नये. मग कोणाच्या वचनांचा भरोसा धरावा? संतांच्या वचनांचा भरोसा धरावा. कशासाठी? कारण संत जे आहेत ते ईश्वर रूप झालेले असतात. जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मरूप होतो. त्याप्रमाणे या संतांनी परमेश्वराला आणि ब्रह्माला पूर्णपणे ओळखलेलं असल्यामुळे आणि त्याच्याशी ते पूर्ण तन्मय झालेले असल्यामुळे, त्याच्या स्वरूपामध्ये पूर्ण मिसळलेले असल्यामुळे संत आणि परमेश्वर यांच्यामध्ये यत्किंचितही भेद शिल्लक राहिलेला नसतो. आणि म्हणून नाथ महाराज आपल्याला सांगतायत की संत माझ्या सचेतन व्यक्ती. श्रीकृष्ण उद्धवाला सांगतोय की मूर्ती माझ्या अचेतन व्यक्ती आणि संत माझ्या सचेतन मूर्ती. केवढा मोठा आशय पहा त्याच्यात, की तुम्ही मूर्तीची पूजा करता पण मूर्ती कशा आहेत तर अचेतन आहेत. पण संत जे आहेत ते चालत्या बोलत्या माझ्या मूर्ती आहेत. आणि म्हणून समर्थही आपल्याला सांगतात, भूदेव संतासी सदा नमावे. इथं डॉक्टर काकाही आपल्याला सांगतात की संतांच्या चरणी रहा म्हणजे आनंदाने जगण्याची कला जी आहे ती आपल्या ठिकाणी आपल्याला कशी विकसित करता येईल याचं ट्रेनिंग संत वचनातून आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून आपल्याला आपलं जीवन आनंदाने व्यतीत करायचं असेल तर लक्षात ठेवायचं आहे, कर्म शुद्ध करावं, नाम मनापासून घ्यावं, ध्यानामध्ये भगवंताला आठवण्याचा सतत प्रयत्न करावा आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. आणि संतांच्या वचनांवर विश्वास ठेवून अगदी मनापासून या परमार्थाची वाटचाल करावी. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुद्धा आनंदच आनंद भरल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासह आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अशी आनंदाची गाणी गाण्याची प्रेरणा भगवंतांनी द्यावी अशी भगवंताजवळ आणि डॉक्टर काकांजवळ प्रार्थना करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ. गुरुवारी आपण 17व्या अध्यायाला सुरुवात करू.